हॅलो नमस्कार, मी बेरोजगार म्हणून आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे अप्पे बनवण्यापासून. खूप दिवसानंतर मम्मीने अप्पे बनवले होते आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी सुद्धा. आता नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर ना मी पटकन रेडी झाली, कारण मला क्लासला सुद्धा जायचं होतं आणि त्याच्या डॉक्टरकडे सुद्धा. आवरून झाल्यानंतर मी निघाले डॉक्टरकडे जाण्यासाठी आणि जेव्हा मी आता लिफ्ट मध्ये जाते ना, मला खूप भीती वाटते की बंद पडते आणि या ट्रॅफिकने तर पूर्णपणे वाट लावली. अर्धा तास लेट झाला. डॉक्टरकडचं काम पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मी निघाले क्लासला जाण्यासाठी. आणि या काकांनी ठरवलं होतं आज हिची कंबर तोडूनच राहायचं. एवढं रिक्षा कोण आपटतं यार. पोहोचलं ट्रेन मध्ये तर मला काही बसायला भेटलं नाही. दुपारची ट्रेन असून सुद्धा क्लासमध्ये पोहोचताच इतकं सुंदर असं डेकोरेशन मी पाहिलंय ना, कारण आता येतो इंडिपेंडन्स डे आणि उद्याच माझ्या क्लासमध्ये आहे इंडिपेंडन्स डे चे सेलिब्रेशन. त्यामुळे आदल्याच दिवशी आमचं डेकोरेशन चालू होतं. त्यानंतर मी केलं लेक्चर अटेंड आणि घरी येताना ही अशी अवस्था असते की मी घरी कधी पोहोचेल हेच मला माहिती नसतं. आणि घरी पोहोचताच पाऊस पडताना पाहिला. म्हणजे ज्या दिवशी माझ्या बॅगेत छत्री असते तेव्हा तर हा पाऊस येत नाही. आज छत्री काढून ठेवली तर आज एवढा येतोय. सो आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.